परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू मोरेदादा आणि आपले सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार वंदन। आपण ज्या पुण्यभूमीत इथं बसलेलो आहे, भगवान शिवांच्या ज्योतिर्लिंगांनी पावन झालेली भूमी आणि त्या भूमीचं संरक्षण करणारे क्षेत्रपाल दैवत श्री कालभैरव महाराज, आज त्यांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने आपण आरती झाल्यानंतर कालभैरवाष्टक हे त्यांचं आवडणारं स्तोत्र म्हणून ती सेवा आपण रुजू केली। आणि आपल्या सर्व सेवेकऱ्यांना माहिती आहे की कालभैरव महाराज हे संरक्षण क्षेत्रपाल दैवत आहे आणि यांचं मान सन्मान केल्याने घरातून निघून गेलेली व्यक्ती असो, रागाने निघून गेलेली असो, काही चोरी झालेली असो, काही आपल्यावर आपल्या कुटुंबावर काही आळ आलेले असो, तर या संदर्भात आशीर्वाद देणारी देवता ती कालभैरव महाराज आहे। आणि म्हणून आपले सर्व सेवेकरी रोज नित्य सेवेमध्ये कालभैरवाष्टक स्तोत्र हे आपल्या सर्व सेवेकरी हे रोज म्हणतात आणि आपले बाल सेवेकऱ्यांपासून सर्व सेवेकऱ्यांचं हे स्तोत्र पाठ आहे। वास्तविक पाहता संस्कृत स्तोत्र आहे, म्हणायला तसं अवघड आहे, पण आपल्या सेवेकऱ्यांच्या सानिध्यात राहून सेवेकऱ्यांच्या बरोबर म्हणून ऐकून हे स्तोत्र आज आपल्या सर्वांचं पाठ झालेलं आहे। म्हणून असं एक सानिध्य सत्संग ज्याला म्हणतात की चांगली संगत, की ज्या संगतीमध्ये अनेक आपले स्तोत्र मंत्र पाठ होतात, ज्या संगतीमध्ये आपल्या ज्ञानामध्ये भर पडते, ज्या संगतीमुळं आपल्या मनातील शंका समस्या दूर होतात, अशी संगत ही कलियुगामध्ये त्याला सत्संग आणि त्याला सर्वात जास्त महत्त्व दिलेले आहे। म्हणून उपासनेपेक्षाही सत्संगाला या कलियुगात अनन्यसाधारण महत्त्व आहे। आणि या मासिक सत्संगात गुरुमाऊलींचं हितगुज आणि मार्गदर्शन ऐकण्यासाठी आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आपले सर्व सेवेकरी, वेगवेगळ्या राज्यातून सुद्धा काही प्रातिनिधिक स्वरूपात सेवेकरी इथं उपस्थित झालेले आहे। आणि आज आपण या पुण्यभूमीत कालभैरव महाराजांचं सुद्धा दर्शन आज आपण सर्वांनी घेतलेलं आहे। जे नवीन आलेले असतील ते आपण थोड्या वेळात गुरुमाऊलींचं हितगुज झाल्यानंतर कालभैरव महाराजांना पण आपण मान सन्मान करून त्यांचा आशीर्वाद घेणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की आमच्या कुटुंबावर, आमच्या गावावर, आमच्या देशावर कुठल्याही प्रकारचं संकट यायला नको, या पद्धतीप्रमाणे आपण त्यांना मनोमन त्यांना विनंती करू। आणि रोजच्या सेवेमध्ये आपण हे कालभैरवाष्टक आपण वाचलं पाहिजे, किमान एक वेळा तरी वाचलं पाहिजे। आणि आपल्या जवळच्या कालभैरव महाराजांचं जिथं मंदिर आहे तर महिन्यातून किमान एकदा आपण त्यांचा मान सन्मान आपण जर केला तर निश्चित आपल्याला त्या क्षेत्रपाल दैवतांचा आपल्याला आशीर्वाद आपल्याला निश्चित राहील। तर असो, आपण केवळ ह्या मर्यादे याच्यापुरतं सेवेकरी मर्यादित नसून आपण महाराज परब्रह्म स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने अनेक देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन, कुलदेवतेचा आशीर्वाद घेऊन, पितरांचे आशीर्वाद घेऊन, वास्तुदेवतेचे आशीर्वाद घेऊन आपल्याला या मानवी जीवनाचं सार्थक करायचं असेल तर आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितलेला जो अत्यंत महत्त्वाचा मंत्र आहे तो म्हणजे ग्राम अभियान। या ग्राम अभियानात आपल्याला सक्रिय व्हायचं आहे। ग्राम अभियानात का सक्रिय व्हायचं आहे? कारण आपण केवळ फक्त या देवदेवतांमध्येच फसून राहिलो। आज या तमुक देवतेची जयंती, मग आपण तमुक उपासना, व्हॉट्सअपवर, सोशल मीडियामध्ये, यूट्यूबवर आपण बघतो की माहितीचा, ज्ञानाचा असा खजिना आहे, पण त्याच्यामध्ये खात्रीशीर माहिती नाही, त्याच्यामध्ये अधिष्ठानाचा अभाव आहे। मंत्र, तंत्र, तोडगे, बाजारात भरपूर पुस्तकं, सोशल मीडियात बरंच काही उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये मनात भीतीसुद्धा निर्माण होते, असं केलं तर तसं होईल, तसं केलं तर असं। आणि म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांनी स्वामींचं अधिष्ठान ठेवून आणि आपलं जर ग्रामाभियान केलं, आपण जर आपल्या परिसरात महिन्यातून एकदा दोनदा का होईना थोडासा वेळ काढून
स्वामींचा षडाक्षरी मंत्र, पंचमहायज्ञ, ही अतिशय सोपी सेवा आहे। ही सोपी सेवा जर लोकांपर्यंत पोहोचवली, दुःखित पीडितांपर्यंत, तर या बाकीच्या सगळ्या तोडग्यांपेक्षा स्वामींचा सेवेचा जप, पंचमहायज्ञ ही सर्वात सामर्थ्यशाली सेवा आहे। बाकीचे तोडगे टेम्पररी, ते पेन किलर सारखे, तात्पुरते तुमची डोकेदुखी थांबल, पण आपल्याला आयुष्यातली डोकेदुखी थांबवायची असेल, डोक्यात चांगले विचार आणायचे असेल, जीवनाचं सार्थक करायचं असेल, तर अतिशय सोपं आहे। स्वामींचं अधिष्ठान ठेवून आपण आपली नित्यसेवा, आपल्या जवळच्या केंद्रात आरती, उत्सव सेवा आणि ग्राम अभियानात थोडासा वेळ देणं। कोणी वेगवेगळ्या कुठल्याही पदावर असो, कोणी कुठल्याही जाती धर्मातला असो, आपल्या मार्गामध्ये कुठल्याही स्थान, जाती धर्माला, स्त्री पुरुष असा भेद नाही। म्हणून आपण सर्व सेवेकरी जसा आपल्याला वेळ मिळेल, आपण तसं महिन्यातून किमान एकदा किंवा दोनदा आपण कुठल्याही अपेक्षा न ठेवता, प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता, कुठल्याही पैशाची अपेक्षा न ठेवता आपण स्वामींचा जप आणि पंचमहायज्ञ हा प्रत्येकापर्यंत जर पोहोचवला, तर ही ज्ञानयज्ञाची सेवा आपल्याकडून होईल आणि अनेक गतजन्माचे पातक जे काही ऋण राहिले असतील, आपले सगळे ते ऋण फेडले जातात। म्हणून आपण सर्व कार्यरत सेवेकरी प्रत्येकाने इथं बसल्याने विचारा आज स्वतःच्या मनाला, की आपण नुसतं स्वामींकडे येतो, आपल्या कुटुंबासाठी मागतो, पण स्वामींना अपेक्षित ग्राम अभियानात आपण सहभागी होतो का? आणि आपण या ग्राम अभियानातून जे दुःखित पीडित लोक आहे त्यांना डायरेक्ट स्वामींशी जोडून द्या। तुम्ही स्वतःशी जोडणं किंवा एखाद्या ठराविक केंद्रापुरतं मर्यादित न ठेवता आपण त्यांना स्वामींशी जोडलं पाहिजे। आम्ही बऱ्याच ठिकाणी असे वेगवेगळे कटू अनुभव, आता मागच्या पंधरवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आपण कार्यशाळा घेतली आणि तिथल्या सेवेकऱ्यांशी सुद्धा संवाद साधला। तर त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी काहींनी आपल्या सोयीपुरते आणि आपल्या पुरतेच, की त्या लोकांना फक्त तोडगेच माहिती आहे पण स्वामी महाराज माहिती नाही। पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आज बरेचसे लोक महाराज माऊलींचे फोटो टाकून सोशल मीडियात तोडगे टाकतात। जे कोणी फेमस असेल किंवा कोणी असेल त्यांचे फोटो टाकून आपण त्यांच्या नावाने तोडगे खपवणं हे योग्य नाही। असं ह्या ज्ञानाचा अवमान करणं चुकीचं आहे आणि म्हणून सेवेकऱ्यांनी सोशल मीडियावर तोडगे टाकू नये। सोशल मीडियावर तुम्ही तुमचे अनुभव टाका, की स्वामींच्या जपातून तुमच्या जीवनात काय बदल झाले, तुम्ही अनुभव टाकू शकतात। पण आपण हे अध्यात्माचा कोणीतरी त्याचा अवमान करणारं असं काही आपण सोशल मीडियावर आपण कृपया टाकू नये, किंवा एखादा काही यंत्र आहे, मंत्र आहे, आता त्याच्या मागचं खूप मोठं सायन्स आहे आणि ते समजून न घेता आपण काहीतरी टाकणं आणि कोणीतरी त्याच्यावर टीका टिप्पणी करणं, आपल्या गुरूंचा अपमान करणं, याला जबाबदारसुद्धा आपणच आहोत। आणि म्हणून आपण सर्व सेवेकरी सुज्ञ आहोत। आपण इथून पुढं सोशल मीडियात असे तोडगे टाकणं किंवा त्यांच्या मागं लागणं, किंवा भरपूर टाकणारे लोक आहेत त्या तोडग्यांच्या मागं लागणं, जेवढं तुम्ही तोडग्यांच्या मागं लागाल तेवढं तुम्ही तुमच्या भक्तीपासून, सेवेपासून थोडेसे लांब जाल। हा अनुभव बऱ्याच जणांनी काहींनी घेतलेला आहे। म्हणून आपल्याला एखाद्या वेळेस खूप काही एखादी गोष्ट साध्य नाही झाली चालेल, स्वामींची सेवा आपल्या जीवनात झाली पाहिजे, मनाचं समाधान झालं पाहिजे। बाकीच्या गोष्टी जेवढं तुम्ही तोडगे कराल तेवढं तुमचा हव्यास वाढतो। जसं अग्नीत जसं तूप टाकल्यानंतर अग्नी कधी शांत होत नाही, अग्नी अजून भडकतो, तसं जे लोक तोडग्याच्या मागे लागेल राहतात ते कधीच शांत दिसणार नाही। त्यांना असं वाटतं अजून काय करू। म्हणून आपल्या सेवेकऱ्यांनी आता त्याच्या मागे न लागता आपण स्वामींची मनापासून मनोभावे भक्ती करून आपलं जे काही कर्तव्य आहे, आपल्या कुटुंबाबद्दल आपले जे कर्तव्य असेल ते आपण ते पार पाडले पाहिजे। आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहे, सर्व शिक्षण, व्यवसाय, सगळं जे काय असेल ते प्रामाणिकपणे करायचं। उद्या तुम्ही तोडगा करायचं आणि तुम्ही कुठेतरी व्यवसायामध्ये काहीतरी याला त्याला गंडा लावायचा, तर ते तोडगे मग तुम्हाला उपयोगी पडणार नाही, ती सेवा तुम्हाला उपयोगी पडणार नाही। म्हणून सेवेकऱ्यांनी आपण आपल्याशी प्रामाणिक राहायचं। दुनिया कशी असो, दुनिया काय करते त्याच्याशी नाही, आपण आपल्या जीवनात स्वामींचं अधिष्ठान ठेवून प्रामाणिक राहणं। आपल्याला वाटतं मग दुनियाभर सगळे लोक असं करताय तसं करताय, आपण केल्याने काय फरक पडतो?
पण आपण त्या मोहात फसायचं नाही. आपण आपल्या व्यवस्थित प्रामाणिकपणे आपली सेवा, आपलं कर्तव्य, आपलं नित्यसेवा, आपलं ग्राम अभियान याच्यावर आपण लक्ष द्यावं. अधिक माहिती लागत असेल तर वेगवेगळ्या आपल्या विभागांमध्ये 18 विभागांमध्ये काय काय उपक्रम चालू आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. बालसंस्कारामध्ये काय चालू आहे, पर्यावरणामध्ये आपल्याला काय करता येईल, आरोग्याच्या बाबतीत आपण कसं जागृत राहता येईल, कृषीमध्ये आपल्याला काय करता येईल, काय माहिती, हे आपल्याला वाटलं वेळ मिळाला तर आपण त्याबद्दल माहिती घ्यावी. पण आज आपण बघतोय की बरेचसे समाजामधले लोक त्या मोबाईलने एवढे नादी लावलेले, तो नाद कुठं घेऊन चाललेला आहे त्यांनाही कळून नाही राहिलं. म्हणून आपण आता ते जास्त मोबाईलचा वापर न करता, आणि फोटोसुद्धा तुम्ही उठसूट प्रत्येक ठिकाणी आपल्याला वाटतं फोटो काढावं मोबाईलमध्ये. आता एखाद्या वेळेस ठीक आहे, एखादी आठवण म्हणून एखादा फोटो ठीक आहे, पण क्षणाक्षणाला तुम्ही ते फोटो काढले, मनामध्ये ती आठवण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. मोबाईलमधला एक वेळ फोटो डिलीट होईल, पण मनामधल्या ज्या आठवणी आहे, मनात जे चिंतन आहे ते जास्त केलं पाहिजे. म्हणून आपण सेवेकऱ्यांनी आता इथून पुढे लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी जाऊ, उलट एखाद्या धार्मिक ठिकाणी गेल्यावर किंवा एखाद्या अशा अनोळखी ठिकाणीसुद्धा जरी गेलो, त्या ठिकाणी फोटोसुद्धा किंवा काढताना आपण तिथं आधी परवानगी घ्यावी लागते. आणि आजकाल आपण उठसूट आपण लगेच ते फोटो काढणं, दुनियाला दाखवणं, आणि त्याला काही मर्यादासुद्धा राहिली नाही. लग्न जमायच्या आधी आजकाल एक फोटो काढायचा नवीन प्रकार चालू झालेला आहे. आपल्याला सर्वांना माहिती, त्याला प्री वेडिंग म्हणतात. आपल्या विवाह संस्कार विभागातून त्याच्यावर जनजागृती चालू आहे. आपल्या सर्व सेवेकऱ्यांनी लक्षात ठेवायचं, हे असे जे प्री वेडिंगमध्ये लग्नाच्या आधीच फिरायला जायचं आणि फोटो काढून दुनियाला दाखवायचे, हे अत्यंत चुकीचा प्रकार आहे. आपल्या संस्कृतीला अत्यंत घातक आहे. म्हणून आपल्या सेवेकऱ्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. बऱ्याच लोकांनी आता त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे, आणि ते योग्य आहे. लग्नाआधीच फिरायचं, फोटो काढायचे, आणि मग लग्न काय वेळेस ते तुटतं, मग ते फोटोवरून एकमेकाला ब्लॅकमेलिंग करणं, असे समाजामध्ये शेकडो हजारो घटना घडलेल्या आहेत. म्हणून आता इथून पुढं आपल्या सेवेकऱ्यांनी हे जरा गोष्टी लक्षात घ्या की फोटो कुठं काढावा, त्याचं जरा भान ठेवलं पाहिजे. की लग्नाआधीच फोटो काढून दुनियाला दाखवायचे, बघा आमचे मुलगा आणि मुलगी, हा अत्यंत विचित्र प्रकार आहे. काही लग्न झाल्यानंतर फिरायला गेल्यावर ते दुनियाला फोटो दाखवते, बघा आम्ही फिरायला चाललो आहे. हा सुद्धा अत्यंत चुकीचा प्रकार आहे. आणि त्याच्याही पुढचा प्रकार की ज्या भगिनी गर्भवती राहतात, आजकाल त्याचंसुद्धा एक खूप फोटो सेशन चाललं आहे. त्याला काहीतरी काय शावर बात असं काहीतरी म्हणतं वाटतं, काहीतरी बेबी शावर म्हणते, हां बेबी शावर म्हणतात. तर अत्यंत निंदनीय प्रकार आहे. पूर्वीच्या महिलांना विचारा, पूर्वी महिला कधी अशा ज्यावेळेस गर्भवती महिलांना पोटसुद्धा उघडं पडू देत नव्हतं की, आणि घरातल्या ठराविक लोकांशिवाय इतर लोकांना कधी माहितीसुद्धा होत नव्हतं, सांगतसुद्धा नव्हत्या की नजर लागायला नको किंवा त्रास व्हायला नको. आणि आज अशी वाईट परिस्थिती आहे की बऱ्याच ठिकाणी असे ते दुनियाभरात दाखवायचं, बघा आमच्या पोटात संतती. आता ते दुनियाला दाखवायचा विषय नाही. म्हणून जरा याचं तारतम्य बाळगणं गरजेचं आहे. पुढच्या पिढ्यांना तुम्ही जरा कान टोचून जरा त्यांना सांगा की आपण काय करतो, याचे दुष्परिणाम फार भयानक आहे. हे असं दाखवणं, त्याचे दुष्परिणाम जे आहे ते दुष्परिणाम भयंकर आहे. म्हणून आपल्याला ते टाळायचे. ते जर फायदा असता तर आपण सांगितलं असतं, बाबा फोटो काढा, दुनियाला दाखवा, लाईव्ह दाखवा, फ्रेमा करून घरात लावा, पण त्याचा फायदा नाही. म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांनी या बाबतीत जागृत राहा. आपल्या घरातल्यांनासुद्धा त्यांना समजून सांगा की या आपल्या ज्या व्यक्तिगत जीवनातल्या ज्या गोष्टी त्या कशा व्यक्तिगत ठेवाव्या, सार्वजनिक जीवनात आपण कसं राहावं. म्हणून आपण या बाबतीत आपल्या सर्व सेवेकऱ्यांनी आता जरा जागृत राहायचं आहे. आपल्या सेवेकरी परिवाराच्या माध्यमातून भविष्यात लोकांना त्या समस्या निर्माण होऊ नये. मग समस्या निर्माण झाल्या का मग कुठंतरी त्याच्यावर सेवा तोडगे निवडं करण्यापेक्षा आधी आपण काळजीच घेतलेली कधी चांगली. म्हणून आपल्या सर्व सेवेकरी परिवाराने बाबतीत जरा जागृत राहा. नाही तर मग आपण फक्त तोडग्यांपुरतं किंवा ठराविक याच्यापुरतं केंद्रात जायचं, आणि ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहे याच्याकडं जर दुर्लक्ष केलं तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील. म्हणून आपण
या भविष्यात आपल्या कुटुंबावर कुठलाही दुष्परिणाम व्हायला नको, कुठलाही समस्या निर्माण व्हायला नको, यासाठी हे अतिशय पोटतिडकीने आपल्या मार्गातून त्या विभाग उपक्रमातून सांगितलं जातं की आपल्या सेवेकऱ्याच्या घरात अनारोग्य निर्माण व्हायला नको, मग आपण आहारात पथ्य काय पाळले पाहिजे या बाबतीत आपल्याला जागृत राहणं गरजेचं आहे। आणि म्हणून हा एक जागरूकता आपल्याला केवळ फक्त आध्यात्मिक शास्त्रापुरतं मर्यादित न राहता ही एक जनजागरूकता आपल्या प्रत्येक केंद्रांमधून समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। आणि म्हणून आपण आता येणाऱ्या दत्त जयंती सप्ताहामध्ये आपल्याला हा सप्ताह केवळ उपासनेपुरतं मर्यादित ठेवायचं नाही। सप्ताह म्हणजे असा एक विशेष उत्सव आहे, विशेष तो एक पर्व आहे की ज्याच्यामध्ये आपण गुरुचरित्र पण वाचतो, याग करतो, जप करतो आणि त्याच्यातून आपलं शरीर मन हे एकदम निर्मळ होतं, आपल्या मनामधले अविचार दूर होतात आणि त्यावर ज्ञानाची पेरणी होती। आणि या सप्ताहामध्ये आपल्याला ती अनुभूती आपल्याला घ्यायची आहे। आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी दत्त जयंती सप्ताह केला जातो त्यांनी सर्व ते काय काय असेल आपल्याला ते विस्तृत सांगायची गरज नाही, पण या सप्ताहामध्ये केवळ उपासनेपुरता आता मर्यादित न राहता उपासनेबरोबर हे प्रशिक्षण की ते प्रत्येक सप्ताहामध्ये 7 दिवसात, दत्त जयंती सप्ताह 8 दिवसाचा राहतो, पण त्या 7-8 दिवसामध्ये आपल्या सर्व 18 विभागांची माहिती, त्याचं महत्त्व हे आपल्या प्रत्येक सेवेकऱ्याला पाठ झालं पाहिजे। सेवेकरी म्हणजे ऑलराऊंडर पाहिजे। आम्ही पश्चिम महाराष्ट्रात दौऱ्यात झाल्यावर तिथं वाडीला पूजन करायला ज्यावेळेस अभिषेक केला त्यावेळेस तिथल्या गुरुजींचं एक वाक्य होतं, तिथे जे पुरोहित वर्ग होता ते सेवेकरी नव्हते, पण ते पुरोहित वर्गाने असं सांगितलं की सेवेकरी आपल्या तुमच्या या मार्गातून जेवढे सेवेकरी सेवेला इथं अभिषेकाला येतात, आम्हाला इतकं सोपी होती पूजा सांगायला। त्यांना सांगितलं की नैवेद्य दाखवा, चौकोन मंडल करून बरोबर नैवेद्य दाखवणार, पूजा म्हणजे आमची आरतीच्यावर पूजा आमचे ते सेवेकरी नुसतं त्यांना खुणवलं किंवा सांगितलं एक शब्दात तर ते लगेच करतात, पण बाहेरच्या भाविकांना नैवेद्य कसं दाखवायचं हे सुद्धा माहिती नाही। म्हणून आपले सेवेकरी एवढे ऑलराऊंडर आहे की त्यांना बेसिक सेवा उपासना जमतात, त्यांना बेसिक सगळी माहिती पाहिजे, त्याला सेवेकरी म्हणतात। की त्याला थोडं कृषीतली माहिती पाहिजे, त्याला थोडी पर्यावरणाची माहिती पाहिजे, त्याला सगळ्या प्रकारची माहिती प्राथमिक स्वरूपात, आपल्याला त्याच्यावरले PhD करायची नाही, पण प्राथमिक माहिती आपल्या सर्व सेवेकऱ्यांना पाहिजे। म्हणून आपण वेळोवेळी गुरुमाऊली आपल्याला हितगुजातून आवाहन करत असतात की आपण हे सर्व विभाग उपक्रम वेगवेगळ्या ठिकाणून येतो, त्या ठिकाणी हे सर्व पोचलं पाहिजे, याची मोनोपॉली व्हायला नको। आणि अजूनही खेदाने हे सांगावं लागतं की अजूनही बऱ्याच ठिकाणी याची मोनोपॉली आहे। अजूनही आपले असे काही सेवेकरी आहे की जे इथं मासिक सत्संगात येऊ न शकल्यामुळं त्यांना माहिती नाही की गुरुमाऊलींना काय अपेक्षित आहे। काही लोक त्यांच्या सोयीने असे निरोप सांगतात, त्यांच्या सोयीने सांगतात, त्यांच्या उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने मार्गदर्शन करतात, तर हे असं आपल्याला होता कामा नये, हे पाप आपल्या हातून होता कामा नये। कारण एक वेळ अज्ञानी व्यक्तीकडून चूक झाली तर चालती, पण एखाद्या समजदार माणसाकडून जर अशा काही चुका जर झाल्या तर त्याचं फार मोठं पाप लागतं। म्हणून आपल्याला एक वेळ खूप पुण्य नाही झालं चालत, पण असं कुठंतरी लोकांपर्यंत ज्ञान न पोचू देणं, लोक मार्गाशी जोडून न देणं, किंवा आपल्या मार्गाची जी आचारसंहिता आहे ती आचारसंहिता आपल्याला हळूहळू ती सगळी समजून घ्यायची। कारण आपण ती ग्रंथामध्ये टाकलेली, पण आपण त्याचं खरंच वाचन करतो का, ते समजून घेतलेलं आहे का? त्या आचारसंहितेतलं एक एक वाक्य त्याच्यावर एक ग्रंथ तयार होईल, एवढी जबरदस्त ती आचारसंहिता आहे। सद्गुरू मोरे दादांनी आणि गुरुमाऊलींनी त्या आचारसंहिता आणि बोधामृतमध्ये एवढं सुंदर आध्यात्मिक सार सांगितलेलं आहे की तेवढं जरी आपण समजून घेतला, आपल्याला बाहेर कुठं काही ऐकण्याची, बाहेर कुठं काही जास्त आटापिटा करायची गरज नाही। म्हणून आपल्या आचारसंहितेमधलं एक तुम्हाला आज फक्त एक छोटंसं एक वाक्य आचारसंहितेमधला एक बोधामृत सांगतो, चिंती परा येई घरा, हे एक आपल्या आचारसंहिता आणि बोधामृतमध्ये वाक्य, चिंती परा येई घरा,
आता हे मराठीमध्ये आहे, पण बऱ्याच लोकांना आपल्या शुद्ध मराठी कळत नाही. मराठीमधली शब्दांचा अर्थ कळत नाही. चिंती परा येई घरा याचा अर्थ तुम्ही जसं दुसऱ्याबद्दल हे कराल तसं तुम्हाला भेटेल. तुम्ही दुसऱ्याबद्दल चिंता केली, परमेश्वर तुमच्याबद्दल चिंता करेल. तुम्ही दुसऱ्याचं कल्याण केलं, परमेश्वर तुमचं कल्याण करेल. तुम्ही जसं दुसऱ्याचं कराल तसं तुम्हाला भेटेल. हे अतिशय सोपं वाक्य, चिंती परा येई घरा. सगळ्यांनी हे वाक्य कायम लक्षात ठेवायचं. आपण जसं दुसऱ्याबद्दल करू तसं आपल्याला भेटणार. आपण दुसऱ्याचं वाटोळं केलं, आपलं वाटोळ फिक्स. म्हणून आपण सेवेकऱ्यांनी सुद्धा आता मनामध्ये असं कोणाविषयी शत्रुत्व ठेवू नका. मनामध्ये आपण कोणाला शत्रू मानायचंच नाही. आज कालभैरवाष्टक जयंती आहे, त्यानिमित्ताने आपण हे जरा समजून घेतलं पाहिजे. आपल्याला काय वाटतं की तमुकने माझे पैसे बुडवले किंवा तमुकचे त्यांनी माझ्या जमिनीमध्ये वाटा दिला नाही, कारण हे आपल्या महाराष्ट्रात घरोघरी मातीच्या चुली आहे सगळीकडे. आणि आपण त्याला काय म्हणतो, तो शत्रू आहे आपला. का? कारण त्याने आपल्या मनासारखं केलं नाही. आणि मग आपण लगेच कालभैरव महाराजांना सांगतो, महाराज जरा त्याच्याकडे भेद बघा. आणि तोही काही साधा नसतो ना, तोही कोणाला तरी सांगत असेल याचा भेद बघा. पण जर आपण कोणाशी मनात शत्रुत्वच ठेवलं नाही, जे जे मानी भूत ते मानी भगवंत, हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले की हे जे आहे ते बाबा ठीक आहे, काहीतरी प्रारब्धातले भोग आहे, आपल्याला भोगावं लागले. मनामध्ये जर आपण शत्रुत्व ठेवलं नाही तर उद्या तुमच्यावर कोणी किती करणी भानामती करो, तुमचा केस काढून नेऊ, तुमचे काय वस्त्राचा धागा काढून नेऊ, तुमच्या पायाखालची माती नेऊ, किंवा अजून जे काही प्रकार असतील, जे काही बरंच आपण जे वेगवेगळ्या याच्यामध्ये ऐकून ये की अशा प्रकारे वश केलं जातं, तमुक केलं जातं, काळी विद्यान अमुक तमुक. तुम्ही ज्या वेळेस कोणालाही शत्रू मानणार नाही त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही देवतेची बाधा होणार नाही. भागवतामध्ये अतिशय सुंदर उदाहरण दिलेले जड भरताचं. जो भरत मृत्यूच्या वेळेस नेमकी हरणाचं स्मरण होतं, हरणाचं स्मरण झाल्यावर पुढचा जन्म हरणाचा भेटतो. त्याच्यानंतर पुढचा जन्म त्याची सेवा चांगली केल्यामुळे त्याला जड भरत, बालपणापासूनच तो एकदम साधनेत मग्न. आणि ज्यावेळेस तो कोणाशी बोलत नसायचा, काहीच करत नसायचा, जे मिळेल ते खायचं, नाही मिळालं तसंच राहायचा, जे कोणी सांगितलं ते भोग म्हणून ते भोगायचा. ज्यावेळेस त्याला एक तिथला एक त्या डाकूंचा राजा त्याला बळी देण्यासाठी नेतो की हा देवीला आपण बळी देऊ. तो काही त्याला विरोध करत नाही. तो जातो, बाबा ठीक आहे, नशिबात आपण देवाच्या तिथे बळी द्यायचा असेल तर जाऊ देऊ, आंधळ्याचे गुरु देव राखतो असं समजून तो ज्यावेळेस तिथं गेला, काहीच नाही, शस्त्र त्याच्यावर उगारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्या देवाला काळजी वाटली, ती देवी त्या मूर्तीतून प्रगट झाली आणि जे मारणारे होते त्यांनाच मारलं. तरी हा बाबा एकदम निश्चित, काही नाही, स्थितप्रज्ञ. म्हणून आपल्या हळूहळू सेवेकऱ्यांनी ह्या स्थितप्रज्ञतेकडं आपण गेलं पाहिजे. हे शत्रुत्व अमुक तमुक इच्छा आकांक्षा या गोष्टी कधी संपत नाही. म्हणून आपण आज कालभैरव महाराजांना विनंती करू की त्या कालभैरव अष्टकमध्ये सुद्धा फलश्रुती दिली, शोक मोह दैन्य लोभ कोप ताप शोक. आपण खूप शोकामध्ये अटकून पडलो, अमुक झालं, खूप वाईट झालं, खूप वाईट झालं, कोणी व्यक्ती गेला, एखादी वस्तू हरवली, आपण त्या शोकामध्येच अटकून पडतो. म्हणून आपण ह्या शोक कोप ताप सगळ्या याच्यापासून आपण त्यांना विनंती करू की तुम्ही आम्हाला याच्यापासून हे करा. आणि मनातले खरे शत्रू जे आहे ते आपल्या मनामध्ये जे षडरूपी स्वरूपात आहे, आपला राग नको त्या ठिकाणी राग काढणं. जिथं राग यायला पाहिजे तिथं राग येत नाही. हे षडरूप पाहिजे, पण त्याच्या जागेवर पाहिजे. राग कसा आला पाहिजे, आपल्या धर्मसंस्कृतीवर काही जर झालं त्याच्याविषयी राग आला पाहिजे. पर्यावरणाची अनास्था बघितली तर राग आला पाहिजे, तिथं राग नाही येत आपल्याला. आपलं कोणी काही व्यक्तिगत काही केलं तिथं आपल्याला राग येतो. लोभसुद्धा कुठं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्या ठिकाणी पाहिजे ते भागवतात सुंदर दिलेले. आपण ते वेळोवेळी थोडं समजून घेऊ. आणि सेवेकऱ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आत्माची आपला बंधू, आत्माची रिपू आपला. बाहेर कोणी आपले शत्रू मित्र नाही,
आपल्यामध्येच जो बसलेला आत्माराम आहे, आत्मा आहे, तोच आपला मित्र आहे, तोच शत्रू आहे. इंद्रियांवर नियंत्रण ठेवलं ते मित्र, आणि त्यांनी जर आपल्यावर नियंत्रण करायचा प्रयत्न केला तर तेच शत्रू. म्हणून भगवद्गीतेत ते भगवंतांनी स्वतः सांगितलेले. तर आपण इथून पुढं आपण सेवेकऱ्यांनी बाकीच्या अशा त्या शत्रुत्वासाठी आपली एनर्जी घालवण्यापेक्षा आपण आपली नित्यसेवा, आपलं ग्राम अभियानाच्यात लक्ष देऊ. बाकी शत्रू एखादा आपल्याला जाणून बुजून त्रास देत असेल तर महाराज त्याच्याकडे बघतील. ते कोणाला पाठवायचं, काय वैरावांना पाठवतील किंवा काय स्वतः काय लक्ष देतील ते लक्ष देतील. आपण त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. काही आपले भोग आहे आपण असं मनोमन चिंतून, आणि आपण आपल्या कामाकडे लक्ष द्या. विचलित होऊ नका. आपली सेवेकडे लक्ष द्या. अजून आपण व्यवस्थित सेवा मनोभावे करावी, आणि आपण या शत्रुपिढेमध्ये अटकून पडू नये. मनामध्ये राग द्वेष धरत बसू नये. कारण मनात जर राग असले बाकीचा आध्यात्मिक उपयोग नाही. म्हणून आपण त्या मनातल्या रागावर नियंत्रण ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्या रागामुळंच सर्व विनाश होतो. भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितलेले, विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला, संगातन फुटे काम, काम क्रोधात ठेविला, क्रोधातून जडे मोह, मोहाने स्मृती लोपली, आणि स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाश. हे भगवद्गीतेतलं 2रा अध्यायातलं वाक्य. राग आला की माणसाची बुद्धी चालत नाही. म्हणून आपल्याला बुद्धी चालवायची आहे, राग बाजूला ठेवायचा आहे, आणि शांतपणे आपण ज्यावेळेस आपल्याला जर सवय झालेली असेल रागाची, खूप उडसूट राग येत असेल, तर आपण थोडंसं स्थिर होऊन मनातल्या मनात स्वामींचं चिंतन करायचं. मनातल्या मनात तुम्ही 11 वेळा स्वामींचा जप करायचा. श्री स्वामी समर्थ असं तुम्ही 11 वेळा तुम्ही मनोमन जप करा. त्या मिनिटाला तुमचा राग थोडा शांत होईल. आणि रागाच्या भरात काही जे चुकीचं कृत्य, कारण आज समाजामध्ये जवळजवळ 90-95% जे गुन्हे, मग ते खुन्याचे असो इतर कुठले गुन्हे असो, हे रागातून जास्त होतात. म्हणून रागाच्या भरात लोक चुकीचे निर्णय घेतात. म्हणून आपल्याला हा राग बाजूला ठेवायचा आहे. आणि आपण कालभैरव महाराजांना सुद्धा सांगू की त्या फलश्रुतीमध्ये सुद्धा दिलेले की तो राग आम्हाला यायला नको, आमची स्वामींच्या चरणी सेवा झाली पाहिजे. असो निश्चित आपण तो प्रयत्न करू. आणि या दत्त जयंती सप्ताहामध्ये आपण दत्त महाराजांचा आशीर्वाद घेऊन त्या दत्त जयंती सप्ताहामध्ये ते मनाचे श्लोक, गीताईचं सुद्धा वाचन आपल्या प्रत्येक केंद्रांवर करा. काही ठिकाणी ते वाचन करत नाही. 7 दिवसात मनाचे श्लोक क्रमशः पूर्ण वाचन करणं. आपण मनोबोध गीताई याग आपल्या मार्गातून घेतला जातो. आणि आपण ह्या सप्ताहामध्ये दत्त महाराजांच्या त्या आशीर्वादाबरोबर हे ज्ञान घेणं खूप गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही तोडगेन हे फक्त काही गोष्टींचं ज्ञान घेतलं, पण ते ह्या गोष्टी कशा सांभाळल्या गेल्या पाहिजे, आपली एनर्जी आपण कशी वाचवली पाहिजे. आपण खूप पॉवरफुल सेवा केली आणि याला त्याला शिव्या दिल्या तर ती आपली सेवा आणि सगळी एनर्जी निघून जाते. म्हणून आपण आता इथून पुढं राग करायचा नाही, कोणाला शिव्या शाप तळतळाट द्यायचा नाही. जेवढं आपण एखाद्याला शिवी देऊ, शाप देऊ, एखाद्याचं अमुक म्हणतो तमुकचं वाटुळं, आपली सेवा लगेच आपला शरीरातून तो ओरा लगेच कमी होऊन जातो आणि सेवा आपली कमी होती. म्हणून आता ही रिकामी सेवा आपण वाया घालू नका. कारण आपल्या सेवेकरांना काय वाटतं परान्नांनीच फक्त आपली सेवा कमी होती. परान्नापेक्षा उलट परान्नाला तरी पर्याय आहे की तुम्ही गायत्री मंत्र जप केला 108 वेळा तर परान्नाचा दोष बराचसा कमी होतो. पण एखाद्याला जर शाप तळतळाट जर दिला तर जसं धनुष्य बाणातून सुटलेला बाण, बंदुकीतून सुटलेली गोळी जशी रिवर्स येत नाही, तसा त्या तळतळाटून आपले शब्द जे पायर पडतात ते परत येत नाही. म्हणून आपण सर्वांनी जबाबदारीपूर्वक आपण डोकं शांत ठेवण्यासाठी हा प्रयोग तुम्ही करून बघा. आणि आपल्या सेवेकऱ्यांनी राग द्वेषामध्ये अटकून पडायचं नाही. बाकी सेवा बाकी ज्ञान थोडं कमी भेटलं चालेल, पण आपण एक खूप चांगलं आदर्श शांत स्थिर जीवन आपण आणि तो आनंद तो अनुभव आपल्याला सर्वांना या मार्गातून घ्यायचा आहे. म्हणून आपण या दत्त जयंती सप्ताहामध्ये हे सर्व प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे 11 याग या सप्ताहामध्ये केले जातात. हे वायुमंडळ शुद्धीसाठी, परिसरात एक चांगलं ऊर्जा तयार होण्यासाठी हा सप्ताह अत्यंत गरजेचा आहे. आपण सर्वजण त्या सप्ताहामध्ये सर्वजण वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून करून घेऊन सप्ताहामध्ये आपल्याला ते ग्रामदेवतांच्या मान सन्मानापासून
सप्ताहामध्ये विविध प्रकारचे पारायण, जप, सेवा, यज्ञ, याग, मार्गदर्शन, 18 विभागांचं प्रशिक्षण, वेगवेगळे सांस्कृतिक दुपारच्या वेळेत थोडे कार्यक्रम, वेगवेगळे उपक्रम हे आपल्या प्रत्येक जिथं जिथं दत्त जयंती सप्ताह आहे त्या ठिकाणी हे झाले पाहिजे. म्हणून आपण सर्व सेवेकरी जे आज बरेचसे सप्ताहाच्या निमित्ताने का होईना ते सप्ताहाचं नारळ घेण्यासाठी असतील किंवा सप्ताहाच्या तयारीसाठी आज ते माहिती घेण्यासाठी आलेले, त्यांनी लक्षात ठेवायचं सप्ताह म्हणजे हे प्रशिक्षण आहे. आणि महाराष्ट्रभरातल्या सर्व विभागांवर हे प्रशिक्षक तयार होण्यासाठी गुरुमाऊलींच्या आदेशान्वये आपण दिंडोरीला आपण तिथं एक विशेष प्रशिक्षण सत्र, ग्रामाभियान प्रशिक्षण सत्र गुरुमाऊलींनी सांगितलेले आणि त्यात महाराष्ट्रातून निवडक सेवेकरी आपण तिथं घेणार आहोत आणि त्यांना ऑलराऊंडर, त्यांना सर्व 7 दिवसात वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण, मार्गदर्शन गुरुमाऊलींच्या उपस्थितीत आपण त्या दिंडोरीमध्ये कृषी पर्यटन जो प्रशिक्षण तिथं जो डोम आहे त्या ठिकाणी तिथं 7 दिवस पारायणापासून तर वेगवेगळ्या ग्राम अभियान कसं करायचं त्याचं प्रशिक्षण भेटणारे आणि जे सेवेकरी ग्राम अभियानामध्ये वेळ देतील, ज्या सेवेकऱ्यांना मनुष्य जीवनाचं सार्थक करायचं आहे, माता भगिनी असो, पुरुष सेवेकरी असो, सर्वांसाठी. आणि तिथं एक मर्यादित संख्येत आपण तिथं सेवेकऱ्यांना प्रत्येक विभागातून, कोकण असो, मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो, खानदेश असो, विदर्भ असो, उत्तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूचे राज्य, अशा प्रत्येक प्रभागातून सेवेकऱ्यांना तिथं ते प्रशिक्षण 7 दिवसात आणि सगळ्या प्रकारचं प्रशिक्षण जे गुरुमाऊलींना अपेक्षित आहे आणि स्वतः गुरुमाऊली रोज त्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी, तिथं मार्गदर्शनासाठी तिथं वेळ देणार आहे. आणि गुरुमाऊलींची इच्छा आहे की त्या 7 दिवसात एकदा ते तयार झालेले सेवेकरी त्यांना परत उभ्या आयुष्यात परत कुठं इकडं तिकडं जायची गरज पडणार नाही. ऑलराऊंडर सेवेकरी आणि इतके पक्के सेवेकरी की मनात कुठलाही अहंकार, गर्व निर्माण होणार नाही आणि कुठल्याही ठिकाणी मार्गदर्शन नम्रपणे, कुठल्याही विषयांवर त्यांना 2 शब्द नम्रपणे मांडता आले पाहिजे असं प्रशिक्षण आपण त्या ठिकाणी आपण देणार आहोत. दत्त जयंती सप्ताहाच्या निमित्ताने आपण सर्व महाराष्ट्रातले जे जे इच्छुक सेवेकरी आहे, ग्राम अभियान इच्छुक सेवेकरी आहे, त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांना पुनश्च विनंती आहे की गुरुमाऊलींचं स्वप्नातील ग्राम अभियान ते आपल्याला प्रात्यक्षिक अजून चांगल्या पद्धतीने आणि आपले ऑलराऊंडर सेवेकरी तयार व्हावे या दृष्टीने ग्राम अभियानाचं दत्त जयंती सप्ताहाच्या निमित्ताने प्रशिक्षण आहे. आपण तिथं संपर्क नंबर तुम्हाला ते सांगितले जातील, तिथं तुम्ही संपर्क, नाव नोंदणी आधीच करा म्हणजे जेणेकरून गैरसोय होणार नाही. तर आपण या दत्त जयंतीत महाराष्ट्रात ठिकठिकाणी छोटे मोठ्या केंद्रांवर सुद्धा आपण छोट्या मोठ्या स्वरूपात का होईना या 18 विभागांचं विभागांचं चिंतन, त्याचं प्रशिक्षण, त्याची अनुभूती आपल्या ती घ्यायची आहे. त्याचबरोबर आपण 6 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी जागतिक कृषी महोत्सवची आपल्याला तयारी करायची आहे आणि त्या संदर्भात आपले जे वेगवेगळ्या विभागात काम करणारे सेवेकरी आहेत, कृषी महोत्सवचे काही पॉम्पलेट, काही माहिती की ज्यांना कृषी महोत्सव, जागतिक कृषी महोत्सवमध्ये स्टॉल लावायचा आहे, सक्रिय सहभाग घ्यायचा आहे, काही नाविन्यपूर्ण बाबी तिथं मांडायच्या आहे, सांगायचं आहे. आपल्या सर्वांसाठी तिथं एक मुक्त व्यासपीठ आहे आणि जगभरातील चांगले मान्यवर लोकांना बोलून त्यांच्याही ज्ञानाचा सार तो आपल्याला समजून घेऊन आणि शेतीपासून तर आरोग्य आणि सगळ्या समस्या आपल्याला सोडवायच्या आहे. त्या दृष्टीने हे कृषी महोत्सवचे पॉम्पलेट, माहितीपत्रकं उपलब्ध आहे. जाताना आपल्या प्राथमिक स्वरूपात आपण ते घेऊन जा आणि या कृषी महोत्सवामध्ये आपण पर्यावरणपूरक केंद्र असं एक आपण एक संकल्पना मांडलेली आहे की आपल्या प्रत्येक केंद्रातून एक पर्यावरणाचा संदेश दिला जावा आणि जे केंद्र 100% पर्यावरणपूरक आहे त्यांना आम्ही एक मोठं बक्षीस पण ठेवलेलं आहे. आर्थिक स्वरूपात, ट्रॉफी स्वरूपात गुरुमाऊलींच्या हस्ते आपण 11,000, 5,000
असं 2-3 बक्षिसं आपण ते ठेवलेले की प्रत्येक केंद्र त्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग, त्या ठिकाणी सोलरपासून वीज निर्मिती जास्तीत जास्त कशी करता येईल, निर्माल्याचं खत कसं करता येईल, जास्तीत जास्त तिथं वेगवेगळ्या प्रकारचे महाराजांना 12 महिने उपयोगी पडतील असे फुलं झाडं, काही फळं झाडं आणि पर्यावरणात गुरुमाऊलींना अपेक्षित असे काही उपक्रम, दर महिन्याला एखादा छोटा मोठा उपक्रम, जसं आपण आता मागच्या दिवाळीमध्ये आपण सेवेकऱ्यांनी फटाके न फोडता मंगलमय दिवाळी आपण साजरी केली. कारण आपण बघतो की प्रदूषण खूप वाढलेले, समस्या वाढलेल्या आहे आणि आपल्या त्या फटाक्याच्या आवाजामुळं पशु पक्षी, लहान बालकं आणि जो फटाका वाजवतो त्यालासुद्धा त्या धुराचे, ते केमिकलचा तो त्रास, आणि हे टाळण्यासाठी आपण पर्यावरणपूरक दीपावली आपण ती या आपल्या मार्गाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर साजरी केली गेली. हे पर्यावरणपूरक केंद्र काय असतं, त्या केंद्र, जिल्हा, तालुका प्रतिनिधींनी त्याची माहिती घ्यावी आणि त्याचे प्रस्ताव आपण साधारण 15 जानेवारीच्या आत आपण ते पर्यावरण विभागात आपण ते जमा करावे आणि त्या जे केंद्र महाराष्ट्राबाहेरचं पर्यावरणपूरक राहील त्यांचा मोठा सत्कार गुरुमाऊलींच्या हस्ते आणि आपल्या मासिक सत्संगातसुद्धा त्यांना त्या केंद्राला, म्हणून आता ते पर्यावरणपूरक केंद्र काय असतं त्याची तुम्ही आत्तापासून तयारी करा. पर्यावरणपूरक तिथं सगळ्या बाबी आणि उपक्रम या दोन्हींना वेगवेगळे आम्ही त्याच्यात मूल्यमापन करणार आहोत. धन्यवाद. ठीक आहे. तर आपण हे पर्यावरणपूरक केंद्र या संकल्पनेमध्ये आपण सर्व सेवेकरी निश्चित त्याच्यामध्ये सहभागी होऊ आणि आपण पुढंसुद्धा आपल्याला पर्यावरणपूरक जीवनशैली आपल्याला दैनंदिन जीवनात आचरण करायचे. आपल्या सेवेकऱ्यामुळं समाजामध्ये प्रदूषण होता कामा नये. सेवेकऱ्यामुळं प्लॅस्टिक फेकलं गेलं आणि ते प्लॅस्टिक कुठंतरी गाईच्या पोटात गेलं, कुठंतरी नदीत फेकलं गेलं. माता भगिनींनीसुद्धा आपण टाकलेल्या कचऱ्यामुळं प्रदूषण होता कामा नये. हळूहळू कसं कमी करता येईल, एका दिवसात तर होणार नाही, पण हळूहळू आपल्याला कसं करता येईल. आपल्या घराच्या आजूबाजूला कुंड्या ठेवून आपण त्याच्यात काही झाडांची लागवड केली तर आपण त्या मोबाईलमध्ये उठसूट आपणही अडकून पडायचं, मुलांना अडकून ठेवायचं. त्याच्याऐवजी आपण या वेगवेगळ्या वनौषधी, वेगवेगळे झाडं आपल्या घरामध्ये, आपल्या परिसरात आपण ते लावले आणि रोज त्यांच्याशी बोललं, त्यांच्याशी आपण संवाद साधला. ते झाडं हे सजीव आहे, त्यांना भावना आहे. तुम्ही ज्यावेळेस त्यांच्याशी बोलायला लागाल, चर्चा कराल, ते झाडंसुद्धा प्रतिसाद देतात. तुम्ही त्या झाडांना रागवले, ते झाडांचे पानंसुद्धा असे थोडेसे नाराज होतात. जसं एखाद्या व्यक्तीला आपण लहान मुलाला रागवल्यावर, लहान मूल तुम्ही बघा 6 महिन्याचं लहान मूलसुद्धा त्याच्यावर आपण रागाने डोळे वाटारले तरी त्याला कळतं की नाही रागवत आहे. गोड बोलल्यावर त्यालाही कळतं की आपल्याला आपल्याशी गोड बोलतं आहे. तसं झाडांनासुद्धा कळतं. म्हणून आपण त्या झाडांशी चांगला सुसंवाद आपण जर केला तर मेंटली, मानसिक कुठलाही ताण राहणार नाही आणि प्रत्येक झाडावर वेगवेगळ्या देवतेचा प्रभाव आहे. आपल्याला ते सुद्धा शास्त्र हळूहळू शिकायचं आहे की कुठल्या झाडांवर कसा प्रभाव आहे आणि त्या सगळ्या देवता, त्या सगळे आशीर्वाद आपल्याला भेटले पाहिजे. म्हणून आपल्या प्रत्येक सेवेकऱ्याच्या घरामध्ये किंवा आपलं प्रत्येक जो हिंदू व्यक्ती आहे त्याच्या घरात तुळस असतेच. पण त्याच्या पुढं जाऊन आपण त्या 5 वनस्पती आणि अजूनही त्यापुढं जाऊन जे अत्यंत प्रत्येक कुटुंबाला उपयोगी पडणाऱ्या वनस्पती आहे त्याच्यामधली आज एक वनस्पती आपण, छोटीशी वनस्पती की काहींच्या घरात असेल, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी ती अवश्य लावावी. ती म्हणजे पारिजातक. पारिजातक वृक्ष प्रत्येकाच्या घरात असावा. ज्यांच्या घराजवळ तो वृक्ष असतो त्या घरामध्ये पती पत्नींमध्ये वादविवाद होत नाही. पारिजातकाचे फुलं तुम्ही आंघोळीच्या पाण्यात थोडेसे खाली पडलेले फुलं घेतले, आंघोळीच्या पाण्यात टाकले आणि त्या 10 मिनिटानंतर त्या पाण्याने स्नान केलं तर बऱ्याचशा ग्रहपीडा जातात. बिना पैशाचं, साईड इफेक्ट नाही. म्हणून पारिजातक वृक्ष आपल्या जवळ असावा. तो भगवान श्रीकृष्णांनी स्वतः आपल्या सर्वांसाठी, भले तो सत्यभामाचा हत्ता असो पण त्यानिमित्ताने का होईना आपल्यासाठी तो स्वर्गातून आणलेला वृक्ष आहे. त्याच्या पानांचं विशेष महत्त्व आहे. अनेक असाध्य आजारांवर त्याचे पानं चालतात, त्याचे फुलं, त्याच्या बिया, त्याचं मूळ, त्याचं खोड सगळं उपयोगी. म्हणून आपल्या सेवेकऱ्यांनी आता लक्षात ठेवायचं की आपल्याला एक तर सुंदर
चांगलं वातावरणासाठी या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण याच्याकडे निश्चित लक्ष देऊ। सेवेकरांनी ते पारिजातकाचं झाड अवश्य तुम्ही पूर्व पश्चिम असं कुठलाही तुम्ही दिशेचं काही विशेष बंधन नाही, पण घराजवळ असलं पाहिजे। तुम्ही ते कुंडीतसुद्धा लावू शकतात। म्हणून पारिजातक वृक्ष हा प्रत्येक सेवेकराच्या घरात हा असला पाहिजे, घराजवळ असला पाहिजे। तुम्ही कुंडीतसुद्धा लावू शकता। म्हणून आपण निश्चित तुम्ही त्याचं त्या अशा एक एक वृक्षाच्यावर आपण थोडीशी वेळेअभावी सगळी खूप विस्तृत चर्चा करणं शक्य नाही, पण त्याच्यात थोडक्यात संक्षिप्त माहिती घेतली तर त्यासाठी का होईना तुमच्या घरात थोडीशी ती ग्रीनरी, ते एक चांगलं वातावरण राहील। आणि रोज तुम्ही त्याला थोडंसं हळद कुंकू वाहून त्याला नमस्कार केला, थोडं पाणी टाकलं तर भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद निश्चित भेटतो। म्हणून पारिजातक, ज्याला संस्कृतमध्ये हरशृंगार म्हणतात, हे पारिजातक खूप उपयोगी आहे। त्याचे अजूनही बरेचसे शेकडो फायदे, पण आपण हे महत्त्वाचे ज्या सोप्या सोप्या गोष्टी की एक झाड पाहिजे, खाली पडलेले फुलं आपण आंघोळीच्या पाण्यात टाकू शकतो, पानावर अटकलेले जी फुलं राहतात ते आपण देवाला वाहू शकतो। म्हणून आपण हे वृक्ष संवर्धन ह्या निमित्ताने, वेगवेगळ्या निमित्ताने आपल्याला करायचं आहे की आपल्याला दोन्ही फळं भेटतील, वृक्षाचं आपल्याला त्याचे फायदे होतील आणि त्या निमित्ताने निसर्गाचं संवर्धन आणि आपल्या घरात जे काही रेडिएशन, प्रदूषण, आवाज, ताणतणाव हे सगळं खेचण्याचं सामर्थ्य त्या वनस्पतीमध्ये। म्हणून आपण या एक एक वनस्पतीचं हळूहळू महत्त्व दर महिन्याला तुम्ही आठवण करून देत चाला, एक एक वनस्पती तिच्यावर 1-2 मिनटं का होईना एक धावता आढावा आपण घेत जाऊ। दर महिन्याला एक बोधामृतमधलं एखादं वाक्य त्याच्यावर आपण थोडीशी चर्चा करत जाऊ आणि पुढच्या महिन्यात, आगामी महिन्यात आपल्याला काय काय उपक्रम राबवायचे ते आपल्याला गुरुमाऊली सांगतील की पुढच्या याच्यामध्ये मार्गशीर्ष महिना आहे, मार्तंड भैरवाचं विशेष उत्सव असतो, त्यानंतर आपला दत्त जयंती सप्ताह असतो आणि या कालावधीमध्ये आपण काय काय काळजी, काय काय उपासना करायच्या, त्याच्यापासून आहारात काय काय बदल करायचे, ऋतू बदलतो, त्यानुसार आपण आहार विहार निश्चित चांगल्या पद्धतीने तो सुद्धा आपल्याला आपल्या आरोग्य विभागातून त्याच्यावर मार्गदर्शन निश्चित केलं जाईल। तर असो आपण पुनश्च एकदा सर्व सेवेकरांना सांगणे की जागतिक कृषी महोत्सवमध्ये ज्यांना सक्रिय सहभाग घ्यायचा आहे, आपल्या आपल्या परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला तो निरोप द्यायचा आहे आणि प्रत्येक गावातून त्या शेतकऱ्यांना आपल्याला ते प्रात्यक्षिक ग्राम अभियान जे आपण कृषी महोत्सवात मांडणारे 18 विभाग तिथं मांडणारे ते बघण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी सर्व प्रकारच्या लोकांना, मग ते कुठल्याही जाती धर्मातले असो, अध्यात्माला मानणारे असो, न मानणारे असो, सर्व व्हरायटी दुनियातल्या त्यांना सर्वांना आपण त्या कृषी महोत्सवात बोलू आणि त्यांना दाखवू की आमच्या गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाने आम्ही हे सर्व उपक्रम राबवतो। याच्या मागचं हे विज्ञान आहे, याच्या मागचं हे पर्यावरण आहे, याच्या मागचं हे सर्व शास्त्र आहे। मग आपण निश्चित त्याची तयारी आपण आत्तापासून आपल्याला करायची आहे आणि काही विभागीय कृषी महोत्सव मराठवाड्यातल्या काही प्रतिनिधींचं नियोजन चाललं आहे, तर त्यांना जर त्याचं नियोजन करायचं असेल ते सुद्धा आपल्याला लवकरात लवकर करावं आपल्याला ते करणं, थोडं आधीपासून तयारी करणं खूप गरजेचं आहे। म्हणून ज्यांना कृषी महोत्सवमध्ये सक्रिय सहभाग घ्यायचा आहे कुठल्याही उपक्रमात, प्रचार प्रसारापासून तर जे आपल्याला शक्य आहे त्याच्यात, तर त्यांनी इथं कृषी महोत्सव विभागातले आपले स्वयंसेवक प्रतिनिधी आहे त्यांच्याकडं नावं आपण नोंदून ठेवा। 6 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी ही तारीख आत्तापासूनच तुम्ही रिझर्व ठेवा आणि आपल्याला ह्या वेळेस आपण ठिकाणही नवीन आपण घेतलेलं आहे आणि त्या नव्या आणि मोठ्या ठिकाणी आपल्याला गुरुमाऊलींना अपेक्षित असं अतिशय सुंदर पद्धतीने त्या 18 विभागांची मांडणी, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानापासून तर प्राचीन जे तंत्रज्ञान आहे, जे ऋषीमुनींनी मांडलेले, जे आपण विसरून गेलो आणि ज्या टेक्नॉलॉजीचे आजही फायदे आहे, अशी टेक्नॉलॉजी ऋषीमुनींच्या काळाची टेक्नॉलॉजी आणि आत्ताच्या विज्ञान काळातली टेक्नॉलॉजी, या दोन्ही टेक्नॉलॉजी तिथं बघायला भेटणार आहे। तिथं वेगवेगळे सत्र आपण घेणार आहोत। तर जाता जाता शेवटचं आपल्या सेवेकरांना पुनश्च एकदा स्मरण करून देतो की दत्त जयंती सप्ताह आपण आपल्या महाराष्ट्रभर वेगवेगळ्या केंद्रांवर घेणारच आहोत, पण गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने आदेशाने आपण कृषी पर्यटन डोम दिंडोरीला ग्राम अभियान प्रशिक्षण सप्ताह आपण गुरुमाऊलींच्या उपस्थितीत मार्गदर्शनात ठेवलेला आहे आणि महाराष्ट्रातून प्रातिनिधिक स्वरूपात आपण सेवेकरांना तिथं प्रशिक्षण आपण ग्राम अभियानाचं तिथं उपलब्ध करून देणार आहोत
आणि त्याचबरोबर आपल्याला जागतिक कृषी महोत्सवचं सुद्धा आपल्याला ते नियोजन आपल्याला करायचं आहे। मी अधिक वेळ घेत नाही, झालेली सर्व सेवा परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करून माझे शब्द थांबवतो। श्री स्वामी समर्थ।